नमस्कार सर्वांना, जय हिंद. बघा, सर्वांना माहिती आहे की 19 तारखेपासून पोलीस भरतीची सुरुवात होणार आहे आणि पोलीस भरतीवर आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहे की तुम्ही काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तुमचे जे कागदपत्र आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे जे डॉक्युमेंट्स लागतात तर त्याची लिस्ट आपण सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर शारीरिक चाचणीचा जो गुणांची विभागणी असते त्यावर पण व्हिडिओ बनवला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपील सिस्टम. बघा, मुलं येतात ग्राउंडवर, त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच काहीतरी मानसिकता असते, दबावात असतात. कारण की वर्षभर मेहनत करून तो दिवस येतो ज्या दिवशी त्यांच्या स्वप्नपूर्ती होणार असते. ठीक आहे, प्रत्येकाच्या मनात असते की आपल्याला आउट ऑफ ग्राउंड आलं पाहिजे, छान मार्क्स पडायला पाहिजे, कुठेही फाऊल होऊ नये, छोटी छोटी मिस्टेक होऊ नये. प्रत्येकाच्या मनात काहीतरी चाललेलं असतं त्या दिवशी आणि तो दिवस तुमच्याकरता आयुष्याचा सर्वात मोठा दिवस असतो. ठीक आहे, आता आमची पण फिजिकल झाली, लेखी झाली, सर्व आम्हाला पण माहिती आहे. PSI झालो तर त्या प्रक्रियेतून आम्ही पण आलेलो आहोत. ते एक दिवसाचं आम्हाला माहिती आहे. तर ग्राउंडच्या दिवशीचं महत्त्व काय असते ते पोलीस खात्यात आलेल्या व्यक्तीलाच माहिती असू शकते. तर अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही ग्राउंडला येता आणि एवढे मुलं भरती देणारे जेव्हा बघता, अधिकारी अंमलदार तुमची परीक्षा घेतात, शारीरिक चाचणी घेतात, तेव्हा एक मनामध्ये दडपण असते. त्यावेळेस काय होतं, जेव्हा तुमचे ते शारीरिक चाचणीमध्ये सर्वप्रथम उंची, छाती जेव्हा मोजमाप करतात त्यावेळेस जर तुमची हाईट वगैरे कमी पडली 1 सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटर, तुम्हाला वाटत असेल की तुमची हाईट बरोबर एक्झॅक्ट 165 सेंटीमीटर किंवा महिलांकरता जी 155 असते तेवढी भरते, पण तरी तुम्हाला त्यांनी अर्धा सेंटीमीटर करता बाहेर काढलं आणि म्हटलं की तुमचं उंची भरत नाही, तुम्ही रिजेक्ट, तुम्ही समोर चाचणी देऊ शकत नाही. ठीक आहे, फिजिकल देऊ शकत नाही. तर भरपूर मुलं मुली जे प्रामुख्यानं आदिवासी भागातले असतात किंवा ग्रामीण भागातले मुलं असतात, त्यांना काही माहिती नसतं. तर ते त्यांना जर असं म्हटलं तर ते एकदम ग्राउंड सोडून घरी चालले जातात. ठीक आहे, पण मित्रांनो, जर तुम्हाला माहिती असेल तर सर्वप्रथम असं काही झालं आणि तुम्ही स्वतःवर एकदम विश्वास आहे की तुमचं ते छाती म्हणा किंवा उंची तुमची बरोबर येत आहे, आणि तरी जर समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणत आहे की अर्धा सेंटीमीटर कमी आहे, तुम्हाला रिजेक्ट केलं, तुम्हाला स्वतःवर भरोसा आहे, तर तुम्ही त्यांनी जो निर्णय दिला त्याच्या विरोधामध्ये तुम्ही अपील करू शकता. ठीक आहे, वरिष्ठाकडे अपील करू शकता. त्याचप्रमाणे आता ह्या अपील बद्दल आपण नंतर बोलूच, कशी कोणाकडे अपील करायची, कशी करायची. त्याचप्रमाणे हे मोजमाप झालं त्यानंतर तुमचं ग्राउंड होते 100 मीटर, 1600 गोळा किंवा बाकी करता जे जे काही इव्हेंट असेल. ठीक आहे, जसं ड्रायव्हिंग असते त्यांच्या चालक पदासाठी. तर त्या इव्हेंट दरम्यान सुद्धा जर तुम्हाला वाटलं की तुमच्या 100 मीटरमध्ये कुठेतरी चिप फेल पडली, चिप जर लागली असेल तर, किंवा कोणी टायमिंगमध्ये कमी जास्त केलं, तर समजा मॅन्युअली तुमचं 100 मीटर कोणी घेत असेल आणि समोर वॉच घेऊन कोणी उभं असेल, तर होऊ शकते ना की त्यांनी तुम्ही जेव्हा तुमचा स्टार्ट झाला 100 मीटरचा 2 सेकंद नंतर त्यांनी क्लिक केलं असेल, असं पण मॅन्युअल एरर होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जो धावत होते त्यावेळेस जो फर्स्ट आला एखाद्याच्या 12 सेकंड टायमिंगला 100 मीटर आणि तुम्ही त्याच्यासोबतच धावत आहे स्टार्टिंग पासून आणि तुम्ही एंड पण सोबत केला आणि तुमचा जर 14 सेकंद येत आहे, म्हणजे 2 सेकंदाचा गॅप पडत आहे सोबत येऊन सुद्धा, म्हणजे तुम्हाला कुठेतरी त्याच्यावर डाऊट आला. ठीक आहे, तर अशा वेळेस किंवा 1600 मीटरमध्ये जर असं काय झालं किंवा तुम्ही गोळा फेकत आहे, गोळा फेकताना जर तुमच्या मनात आलं की फाऊल नसून सुद्धा तुम्हाला फाऊल दिला किंवा काहीतरी हेराफेरी होत आहे, तर तुमच्या मनात आलं की तुमचा गोळा बरोबर अंदरच पडला, तरी तुम्हाला म्हटलं की थोडा तुमचा बाहेर पडलाय बा, फाऊल झाला, असं काही झालं. ठीक आहे, तुम्हाला जे पर्याप्त त्या गोल्यामध्ये तुम्हाला गोळा फेकायसाठी जो वेळ मिळतो तो पर्याप्त जर तुम्हाला वेळ नाही दिला, तुमच्यावर दबाव आणून एकदम कोणतरी तुम्हाला डायरेक्ट गोळा फेकायला लावलं, ठीक आहे, कुणीतरी काहीतरी तुमच्या काहीतरी वेगळंच करून घेत आहे, तर अशा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही अपील करू शकता. ठीक आहे, जर काही चुकीचं होत असेल तर शासनानं GR द्वारे अपीलची तुम्हाला संधी दिलेली आहे. पहिला आपण बघितलं शारीरिक मोजमाप आणि नंतर शारीरिक चाचणी. ठीक आहे, जे तुमचे 3 इव्हेंट त्याबद्दल जर इथं काही झालं तर प्रत्येकाला माहिती पाहिजे. तुम्ही पहिली अपील करू शकता ते म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्याकडे. ठीक आहे, SDPO जे असतात त्यांच्याकडे तुम्ही पहिली अपील करू शकता. DYSP रँकचे ते अधिकारी असतात. ठीक आहे, तर त्यांच्याकडे अपील करू शकतात. मग ते तुमची जिथं तुम्हाला गडबड आहे तर तो स्पेसिफिक इव्हेंट किंवा स्पेसिफिक ते तुमची छातीची किंवा उंचीची मोजमाप आहे ते स्वतः त्यांच्या समोर करून घेतल्या जाईल. त्यांना जर पटलं तर तुम्हाला पास करतील आणि तुमची नंतर पूर्ण जे प्रोसिजर आहे ते होईल. त्यांना जर नाही पटलं, त्यांनी पण रिजेक्ट केलं तुम्हाला, तर तुम्ही अजून दुसरी अपील करू शकता जर तुम्हाला स्वतःवर भरोसा आहे तर.
दुसरी अपील तुमची असते ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, जे कमिशनरेट मध्ये असतात, किंवा सुपरिटेंडंट ऑफ पोलीस SP. ठीक आहे, तर SP रँकच्या अधिकाऱ्याकडे किंवा ACP रँकच्या अधिकाऱ्याकडे तुम्ही दुसरी अपील करू शकता. ठीक आहे, मग ते स्वतः त्यांच्या समक्ष तुमची जे शारीरिक मोजमाप असेल किंवा शारीरिक चाचणी असेल इव्हेंट, ते त्यांच्या समोर होतील आणि त्यांना जर पटलं तर ते तुम्हाला पुन्हा पास करतील आणि तुमच्या समोरचं चाचणी होईल. आणि जर त्यांनी रिजेक्ट केलं तर तुम्हाला नंतर अपील नाहीये. ठीक आहे, त्यांचा डिसिजन आहे, फायनल डिसिजन आहे. त्यानंतर तुम्ही कुठे अपील करू शकत नाही. पण शासनाने तुम्हाला 2 अपील दिल्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही करेक्ट आहे आणि समोरचा व्यक्ती चुकला आहे तर तुम्ही 2 अपील नक्की करू शकता. तर ह्या अपीलचा फायदा घ्या. आणि भरपूर मुलांना ह्या गोष्टी माहीत नसते, तर माझी कळकळीची विनंती आहे की ग्रामीण मुलांपर्यंत आणि जे आदिवासी भागातले मुलं असतात, गडचिरोली टाईपचे, गडचिरोलीकडल्या जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार साईड किंवा एकदम ग्रामीण भागातले ज्यांना हे माहितीच नसते अशा काही गोष्टी, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. ठीक आहे, म्हणजे कुणाही सोबत अन्याय होऊ नये. प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे, कुठेही काही गडबड होता कामा नये. म्हणून प्रत्येकापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा. बाकी आपला दुसरा स्वार्थ नाही. ठीक आहे, आवडलं तर सबस्क्राईब करा. बाकी काही विषय नाही. आणि आपण पोलीस भरतीवर अजून काही व्हिडिओ बनवले आहे. ठीक आहे, त्याची लिंक तुम्ही मध्ये जाऊन पाहू शकता प्लेलिस्टमध्ये. आणि शेवटी आपण जे दिलेले आहे लिंक, ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस भरती करता प्रत्येकाला मनापासून खूप खूप शुभेच्छा.